बानू, बानू, काय रे बा? काय कुठवर आलं घोंगडीचं काम? अरे खंडोबासाठीची घोंगडी आहे ही, साधी सुधी नाही, त्यामुळे येळ लागणारच. आणि तू कुठे चाललाय सकाळ सकाळ? अगं मी आज जरा वस्तीवर जाऊन येतो. त्या शेजारच्या गावापतूर म्हण जेजुरीवरनं माणसं आली होती. खंडोबाची माणसं होती म्हणतात. जाऊन बघून ते तो काय हाय ती, नाही तर आपल्या वस्तीवर यायची आणि आपल्याला कळायचं बी नाही. हा पर एक ध्यानात ठेव, महाराजांनी जे तुला खंडोबाबद्दल सांगितलं हाय ते कोणाला बी सांगू नकोस. अरे लोक येड्यात काढतील तुला, आणि रोज उठून जो तो विचारत बसल लगीन कवा हाय, लगीन कवा हाय म्हणून. नाही नाही, माझ्या तोंडून एक शब्द बी बाहेर पडायचा नाही बघ. नाही तसं नाही, पर त्यो रंगान त्याची आय, त्यांचं लय बारीक लक्ष असतं आपल्याकडं. पर ही जेजुरीची माणसं शेजारच्या गावापतूर कशा पाय आले म्हणते मी? अगं ते मला कुठं ठाव आहे. ह्या आपला चाललोय म्हणजे खंडोबाबद्दल काही कळलं तर. म्हणजे ती माणसं इथं येणार आहेत का तिथूनच जाणार आहेत ती? हा बा, अरे जेजुरीचा एखादा माणूस भेटला तर सांग बर का. अरे घोंगडी पाठवायची आहे ना देवासाठी. वय वय सांगते. येऊ का? हा ये. देवा, आपण नंदीला हाक मारलेली मी ऐकली. नंदीला मी जाताना बघितलं. काय झालं देवा? प्रधानजी, मी नंदीला कैलासावर पाठवलं सारीपाट आणायला. देवा, हे सगळं खूप लवकर घडतंय असं नाही वाटत? प्रधानजी, हे सर्व लवकरात लवकर घडावं असंच मला वाटतं. कारण जे घडणार आहे ते टाळण्याचा प्रयत्न कशाला करायचा? प्रधानजी, हे सर्व जे काही चाललं आहे ते तुम्हाला, लक्ष्मी देवींना आणि मला माहित आहे, परंतु म्हासेला ह्याचे कारण माहित नाही. त्यामुळे त्याला निश्चितच क्रोध येत असणार, आणि या क्रोधामुळे ती काय करून बसेल सांगता येत नाही. प्रधानजी, मी इथून जाण्याचं जे भाकीत केलं आहे ते तुम्हाला माहित आहे की मी कुठे जाणार आहे. आणि हे सर्व जितक्या लवकर घडेल तितक्या लवकर मला म्हासेला तिच्या मूळ रूपाचे स्मरण करून देता येईल. मी नारद मुनींना हेच सांगितलं देवा, की म्हाळसा देवींना जेव्हा त्यांच्या मूळ स्वरूपाची जाणीव व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला खूप जपून वागावं लागेल. प्रधानजी, म्हासेला तिच्या शक्तींची जाणीव व्हायला लागेल हे खरं आहे. या प्राप्त झालेल्या शक्तीतून काही घडवताही येऊ शकतं, तसंच काही नष्टही करता येऊ शकतं. या शक्तींचा प्रयोग माझ्यावरच व्हायला नको, नाहीतर आपल्यावरच संकट येईल. देवा, मी आलोच. मी कोणाला तरी वचन दिले होते ते पूर्ण करणे हेही त्यामागचे कारण आहे. असा एक काळ येणार आहे की तेव्हा मी जेजुरीत नसेन, निघून जाईन इथनं. यांनी असेही भविष्य वर्तविले आहेच, किंवा मला अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे की ते इथून काही काळ तरी निघून जाणार आहेत. हे हळदीचे शिवलिंग त्यांनीच मला भेट दिले.
आणि त्यामागचा संकेतही कळला की जोपर्यंत हे शिवलिंग त्याच्या मूळ रूपात असेल तोपर्यंत आमचे नाते अबाधित राहणार आहे। या अकल्पित गोष्टींचे भय मी का बाळगावे? हे शिवलिंग जर त्याचा मूळ आकार भविष्यात सोडणार आहे तर आत्ताच ते विसर्जित केले तर? रोज त्याच्याकडे पाहून भविष्याची काळजी कशाला करत बसायची? देवी, आपण हे काय करत आहात? या शिवलिंगाने भविष्यात आकार सोडण्याआधी आत्ताच आकार सोडला तर काय फरक पडतो? तसं नाही देवी, ही भेटवस्तू खंडेरायांनी आपल्याला दिली आहे। देवी, ही केवळ भेटवस्तू नाही, ह्यात शिवतत्वाचा अंश आहे। भविष्यात ह्या शिवलिंगाने आपला आकार सोडणं हे नियतीवर, काळावर सोडलं आहे, परंतु आपण त्यात हस्तक्षेप करायला गेलात तर अनर्थ होईल देवी। हेच मला नको आहे, हे सततचे भय, हे भय मला नको आहे। मी त्यांच्यावर अपार प्रेम केलं, मी त्यांची अर्धांगिनी झाले, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त ते माझेच राहावे एवढीच माझी इच्छा होती। बंधू, मी खूप काही मागितलं का? देवी, आपला क्रोध मी समजू शकतो, परंतु त्यावर शिवलिंगाचं विसर्जन करणं हा उपाय नाही, किंवा आलेल्या परिस्थितीला शरण जाणं हाही उपाय नाही। देवी, आपण प्रत्यक्ष मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहात, आपण त्यांना प्राप्त करून घेतलं आहे, परंतु देवी, त्यांचे स्वरूप मात्र आपण अजूनही समजून घेतलं नाही। ते जर का समजून घेतलं तर आपण क्रोधित होणार नाही। आपण प्रत्येक वेळी मला आशेचा किरण दाखवता, परंतु वस्तुस्थितीला पाठ फिरवून खोट्या आशेवर जगणं कितपत योग्य आहे? देवी, बंधो या नात्याने मी पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो की ह्या पुढील प्रवासात आपल्या सोबत घडणाऱ्या घटनांचे अन्वयार्थ मी आपल्याला सांगेन, केवळ आपण आपला क्रोध आवरावा, अन्यथा या क्रोधात जे घडेल त्याची कल्पनाही कोणी केली नसेल। भानू, खंडोबाचं घोंगड बनवायचं काम कुठपर्यंत आलंय? मी काय करू का? अगं नको, माझ्याच हातनं करायची आहे। बानू, आजा तुझ्या बाजूने उभा राहिला त्यालाही बरं झालं बघ। आता तो रंग्या आणि त्याची आई 4 हात लांबच राहतील तुझ्यापासनं। अगं, काय डाव केलता त्यानं? आजाचं मन वळवायचं आणि तुझं आणि रंग्याचं लगीन लावायचं। होय ग, पर बाच्या डोक्यात आता कंचा बी गोंधळ नाही आहे। पर मी त्याला एक गोष्ट सांगितली नाही ग, म्हणजे अगं बाला हे कुठं ठाव आहे की आता पुशी पुनवला खंडोबाचं लगीन झालं ते। अगं, पण तू आजाला हे का नाही सांगितलं? अगं येडी आहेस का? मी जर हे बाला सांगितलं ना तर तो आत्ताच माघार घेईल, आणि ज्या घरात सवत आहे त्या घरात बा मला पाठवायला तयार होणार नाही। बाई, ह्यो तर मोठाच घोळ म्हणायचा। हे पण खंडोबानं कोणाशी लगीन केलं ग?
काही कळलं का? आता मला कसं कळणार म्हणजे? तर मी अभि विचार करते ग की अशी कोण असल जिने खंडोबा संग लगीन केलं. खरंच तिच्या पाठीशी मोठी पुण्याई असणार. कोणाची पुण्याई असल? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता काय तुला समजा सांगायलाच पाहिजे का आजा? तसं बी तुम्ही मला कुठं सांगताय? हा, समज कसं टप्प्या टप्प्याने कळतंय मला. पण काय का असे ना, आता समजा कळलंय मला. आता खंडोबा मला भेटले ना, मी त्यांना विचारणार आहे, लगीन कधी करताय माया पोरीशी? देवा, जरा बोलायचं होतं. प्रधानजी, माझ्याशी बोलायला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेची आवश्यकता नाही. देवा, आज म्हाळसा देवी आपण भेट दिलेलं हळदीचं शिवलिंग विसर्जित करायला चालल्या होत्या. आपल्या वागण्यानं त्या दुःखी झाल्या आणि क्रोधित होऊन शिवलिंगाचं विसर्जन करणार होत्या. म्हाळसा, खंडेरायांनी दिलेलं हळदीचं शिवलिंग आज तुम्ही विसर्जित करायला निघाला होता असं मला यांनी सांगितलं. हो, कारण यांनी माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्यात. यापुढेही जर हे असेच माझ्याशी वागत राहिले तर आमच्या नात्याला तडा हा जाणारच. मला आपलं म्हणणं पटतंय म्हाळसा, परंतु खंडेराय खरोखरीच अगदी भोळे आहेत. त्यांच्या मनात कुणाला दुखवावं असा हेतू कधीच नसतो. त्यांनी आजवर तुम्हाला ह्या गोष्टी कधीही सांगितल्या नसतील. परंतु म्हाळसा, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये असंच त्यांना वाटत असणार आणि यापुढेही वाटत राहणार. प्रधानजी, म्हाळसेने आपला क्रोध अशा प्रकारे व्यक्त करावा याचे मला नवल वाटते आहे. देवा, आपण म्हाळसा देवींचं सर्वस्व आहात. आपल्याशिवाय जगण्याचा त्या विचारही करू शकत नाहीत. देवा, मला असं वाटतं की आपल्या दोघांनाही काही काळ एकांत आवश्यक आहे. होय म्हाळसा, तुम्ही आणि खंडेराय दोघांनी काही काळ का होईना तुमच्या प्रिय अशा ठिकाणी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे. तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर का जात नाही? तुम्हालाही हेच वाटतं ना? मी देखील कित्येकदा हा विचार करते की विवाहानंतर मी आणि हे कुठेतरी बाहेर गेलो आहोत, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी केवळ मी आणि हेच असू आणि मोकळेपणाने बोलू शकू. प्रधानजी, आपल्याला मला काय सुचवायचं आहे ते मला कळतंय, परंतु अजून बरीच कार्य बाकी आहेत. देवा, आपण आणि म्हाळसा देवींनी काही काळ एकत्र घालवला तर आत्ता असलेला ताण काहीसा कमी होण्यास सहाय्य होईल हे नक्की. प्रधानजी, मी म्हाळसा देवींशी बोलतो. यांच्याशी मी बोलू का या विषयावर? मला असं वाटतं की ह्या वेळी याविषयी खंडेराय स्वतःहून तुमच्याशी बोलतील.
म्या जरा रानात जाऊन येतो. अरे बा चाललास वय. अरे थांब की वाईस भाकर देते बांधून तुला. नाही न ग, अजून उशीर व्हायचा. अरे आज सकाळपासून धड बोलला बी नाहीस माझ्याशी आणि असं लागलीच निघालायस. तुझं लक्ष कुठे, तुझं ध्यान कुठे तरी दुसरीकडेच आहे बघ. अरे काय झालं रे माझ्यावर असं वरडायला? मी काय केलंय का? घोंगडी झाली वाटत. हा. चांगलंय. अरे बापर एक राहिलंच की. आता आणखी काय? अरे म्या ही घोंगडी खंडेरायांसाठी केली हाय. पर म्या ही घोंगडी खंडेरायांना देऊ तरी कशी? आता देव राहिले जेजुरी आणि म्या हात. आणि मला जर ही घोंगडी त्यांना द्यायची असेल तर जेजुरीला जावंच लागणार की. बानू, आता थांबू हे सार. म्या तुला सांगितलं पण तुला ना माझं ऐकायचंच नाही बघ. अगं ते खंडोबा आहेत, राज आहेत. अगं ते कुठं आपण कुठं? हा, ते महाराज म्हणले तर ठीक आहे पण ना मला कधी कधी भ्या वाटतं बघ. आणि आपल्या मनात जे असते ना ते नेहमीच खरं होते असं नाही. अरे बाप. एक सांगू तुला, एक खूळ आहे ना डोसण्यातनं काढून टाक आणि जरा कामात मन गुतीव, बरं वाटेल तुला. असा विचार करत बसू नगस. अगं तुझ्या भल्यासाठी सांगतोय म्या. बाकी तुला तुझ्या मनाप्रमाणे जसं काय वागायचं तसं वाग. तू माझं काय बी म्हणणं नाही. अगं तुझी काळजी वाटते ना म्हणून बोललो बघ म्या. येतो म्या. ज्याचे स्वप्न पाहिले ते तर पूर्ण झाले. जे हवे होते ते मिळाले. सगळं सुंदर आहे तरीही ही हुरहुर का? मनाच्या खोल कोपऱ्यात कसले तरी भय का? माझे काही चुकते आहे की मला जे वाटतं ते अगदीच बरोबर आहे? यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात काय घडणार आहे याचा खरंच विचार नको करायला. आत्ता इथे जे क्षण आहेत त्याचा आनंद घेऊयात. खरं तर आज इतकं रम्य आणि शांत वाटतं आहे की असे क्षण रोज यावेत. जन्म जन्म